आता तोंड का पाडतेस वहिनी? आपण इतके दिवस प्रयत्न करत होतो आणि त्याचे रिझल्ट्स पण दिसलेत आपल्याला. पुन्हा प्रयत्न करू. दर अमृता वहिनी, काय चाललंय? थांब ना वहिनी, थांब. एक गुड न्यूज आहे, ऐकून जा. सारंग, एक ऑनलाईन मीटिंग आहे, मला 2 मिनिट्स मध्ये जॉईन करायचंय. तू मला फोनवर सांगशील? ठीक आहे, रात्री सांगतो. ठीक आहे, आलीच. सारंग, काय गुड न्यूज आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स. मला? हा. कशाबद्दल? वहिनी, राजकुमार दादाला आपण व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करतोय. खरंच? आईशी बोलणं झालंय माझं. सरप्राईज आहे, अजून सांगितलं नाहीये दादाला. रात्री सांगूयात. हा हा. सॉरी, मला उशीर झाला, आलोय मी. चला बोल, सांग सगळ्यांना. अगं, तो विचारतोय आम्हा सगळ्यांना असं अचानक का बोलवलंस? हो ऐश्वर्या, नक्की काही महत्वाचं आहे की? खरं तर एक गुड न्यूज द्यायची आहे, पण आधी ऐश्वर्या वहिनीला बोलू दे, नंतर मी बोलतो. एका महत्वाच्या व्यक्तीची वाट बघते मी. ती आली की सांगेन. कोण महत्वाची व्यक्ती? त्या मूर्ख मुलीची. ती आली की सांगते सगळ्यांना. सावल, ये ना पटकन. सावली वहिनी, इथे फॅमिली मीटिंग सुरू आहे आणि तू फॅमिली आहेस, त्यामुळे ये लवकर. या मॅडम, या लवकर या. ऐश्वर्या, तुझ्या बोलण्याच्या रोखावरनं मला असं का वाटतंय की तू सावलीला गुन्हेगार ठरवतेस आणि तिने काहीतरी गुन्हा केलाय? गुन्हा केलाच आहे तिने, सारंगशी लग्न करून. आणि आता पुढच्या गुन्ह्याची तयारी सुरू आहे तिची. ऐश्वर्या, 1 मिनिट. हा, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? म्हणजे असतील तरच बोल, गोष्टी रचून सांगू नकोस. रचून नाही सांगत आहे मग, पुरावा आहे माझ्याकडे. आज मी या मुलीला एका परपुरुषासोबत हॉटेलमध्ये पाहिलं. ऐश्वर्या वहिनी, रिलॅक्स, चिडू नकोस. पुरावा आहे माझ्याकडे. तू पण बघ. झालं तुझं? काय करायचंय तुला? सांग ना, काय करायचंय या वेळेला? तुला काय वाटतं, तुझं हेतू कळत नाही मला? तू माझी वहिनी आहेस, मी मान ठेवतो तुझा. खरी तुला काय बोललो ना, पण मला माहिती आहे सावली या घरात आल्यापासून तू नेहमीचा द्वेष केलास. कधी तुला सावली आवडलीच नाही. मला वाटलं ठीक आहे, चल वेळ जाऊ दे, हळूहळू कदाचित माणूस म्हणून ते आवडायला लागेल तुला, पण नाही. चोरीचा आळ घेतलास तरी समजून घेतलं मी, पण या वेळेला जर तू तिच्या चारित्र्यावर बोट दाखवणार असशील ना, तर ऐश्वर्या वहिनी माझ्यापेक्षा वाईट माणूस त्या जगात कोणी नसेल. माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे. नाही, तुझा विश्वास असू दे नसू दे मला काही घेणं देणं नाही. माझ्या चारित्र्यावर जेव्हा शिंतोडे उडवले तुझ्या बायकोनी, तेव्हा का गप्प राहिलास रे? मी तर तुझ्या रक्ताचा आहे ना. तेव्हा तिच्याकडे पुरावेही नव्हते. सारंग, ऐश्वर्याने तर पुरावा दिलाय. बरं ठीक, ते पुराव्यांचं राहू दे. ऐश्वर्या, कुठे होतीस बाळा तू? सारंग तुला सांगून गेली होती काही? कुठे गेलीये, कुठे जाते? नाही, तो पुरुष कोण आहे सावली? बोल अगं, बोल ना. काय प्लीज. ओके सावली, हे बघ, कोणालाही घाबरू नकोस.
जे काय चाललंय ते खरं सांग. हे सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय? जर आता नाही बोललीस ना तर तुझ्यावरचा संशय वाढत जाईल सगळ्यांचा. अगं या घरात आल्यापासून मी तुला बघतोय, तू कधी चुकीची वागली नाहीस आणि वागणारही नाहीस. आणि हे सगळं मी बोलतोय कारण सारंग जर एकटा बोलला ना तर सगळ्यांना वाटेल की बायकोची बाजू घेतोय, म्हणून सांगतोय प्लीज बोल, काय आहे हे? नील, एक मिनिट. खरं काय ते सांग. काय चाललंय माझ्या घरात हे सगळं? हा, आज होऊनच जाऊन दे, बोल. खरं तर सावली, या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची काही गरज नाहीये, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय आहे ना, या समाजाने तुझ्याकडे चुकीच्या नजरेने नको बघायला, म्हणून या सगळ्यांची उत्तर दे. सांग त्यांना त्या फोटोमधली व्यक्ती कोण होती, सांग. सावली, जे काय खरं असेल ते स्पष्टपणे सांग. मी जे खरं असेल तेच सांगणार आहे. सारंग सर, थँक्यू, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला. पण तुम्ही सगळ्यांनी मला थोडा वेळ द्या. मी निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवेन. आता आणखी काय सिद्ध करायचंय तुला? येऊ दे वेळ दिला, असू दे. गोष्ट खूपच मोठी आहे ऐश्वर्या, देऊया हिला वेळ. आजचा सूर्य मावळायच्या आत तू निर्दोष आहेस हे सिद्ध कर, नाहीतर हे घर सोडून निघून जा. मान्य आहे मला.